तिकडे घ्या, तिकडे नाही ह्याला आम्हाला इकडे घ्यायचं. थोडं तिकडे येऊ द्या. कोण आहे प्रकाश करणारे भुजबळ? तुम्ही बोला. भुजबळ साहेब, आजच्या बैठकीत तोडगा निघालेला आहे का? उपोषण उद्या लक्ष्मण हाकेंचं मागे घेतलं जाणार आहे का? आपल्या सर्वांवरती ही जबाबदारी देण्यात आलेली असल्याची माहिती मिळते. असं आहे, वडीगोद्रीला लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे दोघे जण मला 9 दिवस झालेले आहेत उपोषण करता आहेत. आणि त्यांच्याच बरोबर मंगेश ससाने हे पुण्याला उपोषणाला बसलेले आहेत. त्यांनी ते उपोषण सोडावं म्हणून मुख्यमंत्री महोदयांनी 3-4 मंत्री महोदयांना त्यांच्याकडे पाठवलं होतं आणि चर्चेला येण्याचं आमंत्रण दिलं होतं. त्यानुसार आज मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, मी स्वतः, अतुल सावे साहेब, गिरीश महाजन, उदय सामंतजी, धनंजय मुंडे, पंकजाताई मुंडे, प्रकाश शेंडगे, पडळकर, गोपीचंदराव पडळकर आमदार, आणखीन कोण राहिलं, असे जे सगळी जी मंडळी आहे आणि विशेषतः वडीगोद्री, जालन्यावरून आलेली कार्यकर्ते आणि पुण्याहून आलेले कार्यकर्ते आणि काही संस्था ओबीसीच्या काम करणारे, हे आम्ही सगळे तिथे हजर होतो. खूप चर्चा झाली आणि या चर्चेमध्ये शेवटी असं ठरलं, त्यांनी काही थोडक्यात ते सांगितलं मुख्यमंत्र्यांनी की खोटी सर्टिफिकेट कुणालाही दिली जाणार नाही. ते कुणबी दाखले असे असतील खोटे, आम्ही तपासू. देणे, तो खोटी सर्टिफिकेट घेणे आणि देणे हे दोघे पण गुन्हेगार असणार. त्याप्रमाणे मग कारवाई होईल. सर्व मराठा समाजाला सरसकट ओबीसी ही मागणी मान्य करता येणारच नाही. ती कायद्यात सुद्धा अजिबात बसणार नाही. कुणावरही आम्ही अन्याय होऊ देणार नाही. अनेक वेळेला काही लोक जे आहेत वेगवेगळे दाखले काढून वेगवेगळ्या ठिकाणचे जे आहेत फायदे घ्यायला पाहतात. म्हणजे ओबीसीतून, ईडब्ल्यूएस मधून, आणखीन एसीबीसी मधून, हे असे वेगवेगळ्या याच्यातून करत असतात. तर हे सगळे जे दाखले जे आहेत वैयक्तिकरित्या आधार कार्डाला जोडण्याचं सुद्धा काम करण्याचा चांगली कल्पना आलेली आहे. तिचा आम्ही स्वीकार करू, जेणेकरून जो कोणी मनुष्य असेल, जी कोणी व्यक्ती असेल, ती एकाच योजनेचा फायदा घेऊ शकेल आणि योग्य योजनेचा फायदा घेऊ शकेल. सरकारला फसवलं जाणार नाही. मंत्रिमंडळामध्ये जशी मराठा समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी मंत्र्यांची समिती आहे, तशी ओबीसी भटक्या विमुक्त समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी समिती निर्माण करण्यात येईल. सगळे सोयीच्या बाबतीमध्ये बराच मोठा उहापोह झाला. आम्ही त्यांना सांगितलं की याच्यामध्ये खूप त्रुटी आहेत. शेड्यूल कास्ट असेल, शेड्यूल ट्राईब असेल, ओबीसी असेल,
त्याला प्रमाणपत्र कसं द्यावं, जात पडताळणी कशी करावी, या संदर्भामध्ये पूर्ण माहिती असलेलं एक मोठं पुस्तकच आहे, मोठं डॉक्युमेंट आहे. आणि त्याप्रमाणे सगळ्याची पूर्तता करून सर्टिफिकेट देण्यात येतात. आणि म्हणून तर हे जे आहे एसीबी सगळे सोयरेचे, आम्ही म्हटलं मग गरज काय, जर एक डॉक्युमेंट आपल्याकडे आहेच जे आज 20-25 वर्ष चालू आहे, त्याला कोणी चॅलेंज केलेलं नाही, तर मग दुसरं असं एक सगळे सोयरे तर वेगळं करण्याची आवश्यकता नाही. त्यांनी सांगितलं जरूर तुम्ही सगळ्या तुमची द्या माहिती. आणि आम्ही सांगितलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा काही त्रुटी आहेत, आमच्या वकिलांचा सुद्धा आम्ही सल्ला घेतो आहोत. त्यांनी सांगितलं ते आणून द्या आमच्याकडे. आणि असंही ठरलं अधिवेशन काळामध्ये सर्व पक्षीय नेत्यांची एक बैठक घेऊन या सगळे सोयऱ्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा काय करायचं आहे याचा निर्णय आम्ही घेऊ. कशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा आहे याचा निर्णय सर्व पक्षांना विश्वासात घेऊन चर्चा करू, अशा प्रकारचे जे आहे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलेलं आहे. त्यांनी हेही सांगितलं आम्ही मराठा समाजावर अन्याय करणार नाही, त्याचबरोबर विमुक्त, भटक्या विमुक्त आणि ओबीसी या समाजावर सुद्धा अन्याय करणार नाही, करू देणार नाही, अशी आमची भूमिका आहे. वेगवेगळ्या ठिकाणी निवडणुकीच्या अगोदर, निवडणुकीच्या नंतर सुद्धा लहान लहान समाजाच्या घरांवर हल्ले झाले, हाणामाऱ्या झाल्या, बदला घेण्यात आला. अजूनही ते प्रकार त्या जिल्ह्यांमध्ये सुरू आहे, त्या बाबतीमध्ये सुद्धा कडक कारवाई करू, हे सुद्धा जे आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. आता ही सगळी माहिती जी आहे तुमच्याद्वारे तर तिकडे जाईलच, पण काही मंत्री जे आहेत आम्ही उद्या पुण्याला पण आणि त्यांना वडीगोद्रीला जाऊन या सगळ्या गोष्टी समजावून सांगणार आणि त्यांना विनंती करणार की आमची सगळ्यांची विनंती आहे की तुम्ही आता इथे उपोषण समाप्त करावं, 2-4 दिवस आणखीन तुम्ही थोडंसं आराम करावा आणि त्यानंतर लवकरच इथे जी सर्वपक्षीय मीटिंग होणार आहे या सगळ्यांच्या संदर्भात त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला भाग घेता येईल. अशा प्रकारे आपण सगळी तयारी करूया. लेखी देण्यात यावं, तुम्ही लेखी घेऊन जाणार आहात, घेऊन जात असताना लेखी घेऊन जाणार आहे का? आणि त्यांची जी मागणी आहे ती मुख्यमंत्र्यांनी स्वतः यावं, तर मुख्यमंत्री त्यांच्याशी स्वतः भेटायला जाणार आहेत. आम्ही मंत्रिमंडळ जे आहेत जवळजवळ 7-8 मंत्री आहोत ते जाणार आहोत. आम्ही जे आहे ते बोलू, त्याच्यावर त्यांचा विश्वास बसेल, कारण मी तिथे आहे, त्याच्यामध्ये काळजी करू नका. चला, प्रश्नाचं उत्तर दिलं तुम्हाला. अहो, छगन भुजबळ बोलतो आहे मी ओबीसीचा लीडर आहे काय, आणि मी ज्या वेळेला निरोप घेऊन जातो आहे त्यावेळेला माझे ते लोक जे आहेत, माझे लोक आहेत ते विश्वास ठेवतील. आणखीन काय बोलायचं आहे? काय लावायला वेळ आणखी काय नाही ना बाबा. किन मुद्दों पर चर्चा हुई और बैठक के अंत में क्या निकल कर आया? नहीं, ये जो है उन्होंने उनको हम दरख्वास्त करेंगे. 7-8 मंत्री जो है कल जाएंगे. उन्होंने जो बातें वहां उन्होंने सवाल उठाया है उनका जवाब देने की हम कोशिश करेंगे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सारे मंत्री जो है बहुत सकारात्मक है इसके ऊपर. कुछ बातें उन्होंने मान ली है और उन्होंने ये भी कहा है कि ये सारे सवाल हम आने वाले अधिवेशन में सारे पार्टियों के नेताओं को बुलाकर उनके सामने उसको रखेंगे और ना ओबीसी और जो घुमंतु है उनके ऊपर भी अन्याय न होना, मराठा समाज के ऊपर भी अन्याय नहीं होगा, ये कोशिश हमारी रहेगी. आज किन मुद्दों पर चर्चा हुई और मुख्यमंत्री जी ने क्या आश्वासन दिया? किन मुद्दों पर चर्चा हुई और मुख्यमंत्री जी ने क्या आश्वासन दिया, उस बारे में भी बताइए. मैंने कहा ना कि एक सर्वपक्षीय मीटिंग में बुलाएंगे. जो आपको जिस कैटेगरी में आप है, ओबीसी में है
एसीबीसी में है, ईडब्ल्यूएस में है, तो उसको जो है आधार कार्ड से जोड़ेंगे ताकि एक आदमी, एक व्यक्ति, एक शख्स एक ही जगह जो है वो अर्जी कर सकता है। ये होगा। और साथ में जो जहां जहां कानून हाथ में लिया जा रहा है वहां हम कड़क कार्रवाई करेंगे। ये सारी बातें हैं। जनगणना की मांग आप करते हैं। राजकीय करिअर तुमचं संपवू असं म्हणतायत ते. जरांगे पाटील म्हणतात भुजबळांचं राजकीय करिअर आम्ही संपवू. अरे काय झालं भुजबळ साहेब विश्वास व्यक्त करताय. चला तुमचा नाही प्रश्न यांचा विचार. जरांगे पाटलांनी मी तुम्हाला सांगितलं ना, आता उत्तर दिलं ना बाबा. नाही सांगितलं, आम्हाला सांगितलं छगन भुजबळच्या शब्दावर विश्वास आहे. जरांगे पाटलांनी आपल्याला म्हटलेलं आहे की भुजबळांचं राजकीय करिअर आम्ही उद्ध्वस्त करू. असं आहे की कुणाचंही राजकीय करिअर उद्ध्वस्त जे आहे करणारी जनता असते. एका दुसऱ्या माणसाचं ते काम नाही. आणि जनतेचे आशीर्वाद आमच्याकडे भरपूर आहेत. काळजी करण्याचं काही कारण नाही. भुजबळ साहेब, तुम्ही मागच्या काही दिवसापूर्वी ज्यावेळेला पत्रकार परिषदा घेतल्या त्यावेळेला तुम्ही कागदपत्रासहित सिद्ध दाखवलं होतं की बाबा खोट्या नोंदी केल्या जात आहेत, खोटे दाखले घेतले जात आहेत. आणि याच अनुषंगानं बैठकीत चर्चा झाली, परंतु कारवाईचा अजून कुठंच काय. होय, त्यांनी सांगितलं. आज सुद्धा ते प्रश्न आम्ही आज सगळ्यांनीच, प्रकाश शेंडगे असेल, आम्ही असू, इतर पडळकर, सगळ्यांनी सगळे प्रश्न तिथे मांडले. आणि त्यांनी सांगितलं की खोटे दाखले घेणारे आणि देणारे हे गुन्हेगार आहेत, त्यांच्यावर कारवाई करू. जातिगत जनगणना होनी चाहिए आपकी मांग रही क्या? ये भी मांग हमने की है. हमने मांग की है. सारे जो दूसरे जो हमारे लोग कार्यकर्ता थे उन्होंने मांग की है. और उसको जो है फडणवीस साहब जो है उन्होंने भी सपोर्ट किया. ओबीसी नेत्यांशी आम्ही बोलल्यानंतर असं कळतं आहे की आजच्या बैठकीमध्ये ते समाधानी असल्याचं वाटत नाहीये. फक्त तुम्हाला वाटतंय ते आम्ही बघू काय करायचं. जालन्याचे लोक या, जालन्याचे लोक या, गावकर या. साहेब या. या ना थांब ना. नेमकी चर्चा काय झाली? नेमकी काय चर्चा झाली? मुख्यमंत्र्यांकडनं तुम्हाला काय आश्वासन देण्यात आलेलं आहे? लेखी आश्वासन देण्यात आलं आहे का? या संदर्भात काय माहिती? ठीक आहे. हे पहा, वडीकोदरी गावामध्ये लक्ष्मण हाकेचं आंदोलन जे आहे, नवनाथ वाघमारे 9 दिवस उपोषण जे आहे ते त्या ठिकाणी सुरू केलं होतं. त्याचप्रमाणे पुण्यामध्ये आमचे ॲडव्होकेट मंगेश ससाडे यांनी उपोषण त्या ठिकाणी जवळजवळ 8वा दिवस त्यांचाही उपोषणाचा आहे. या उपोषणाच्या अनुषंगाने आज महाराष्ट्र शासनाने आज या ठिकाणी ओबीसींच्या ज्या काही मागण्या असेल त्याच्यावरती चर्चा करून निर्णय घेण्यासाठी आजची बैठक त्या ठिकाणी बोलवली होती. त्या बैठकीमध्ये ओबीसीचे सगळे नेते मंडळी त्या ठिकाणी होती. त्या ठिकाणी जालन्याहून वडीकोदरी येऊन जे आंदोलक जे आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी त्यांचं शिष्टमंडळ या ठिकाणी आलं होतं. पुण्याचं शिष्टमंडळ जे आहे ते सुद्धा त्या ठिकाणी सहभाग घेतला होता. आणि दोन्ही शिष्टमंडळांनी त्यांनी आपापल्या मागण्या ज्या आहेत त्या मुख्यमंत्री महोदय आणि मंत्री महोदयावर ठेवल्या. आम्ही सुद्धा या ठिकाणी जो काय ओबीसीवरती आता जो विषय चालू आहे की ज्या कुणबी दाखले 57 लाख कुणबी दाखले जे दिले गेलेले आहेत असं जरांगे सांगतायत. आणि त्या अनुषंगानं 80% मराठा समाज जो ओबीसीमध्ये घुसलेला आहे आणि आता सगळे सोयऱ्यांच्या माध्यमातून बाकीचा 20% सुद्धा घुसणार आहे. याविषयी प्रकर्षाने ह्या विषयावरती चर्चा त्या ठिकाणी झाली आणि त्या ठिकाणी सरकारनं त्या बाबतीत सकारात्मक आम्हाला उत्तर दिलेलं आहे. ज्या सगळ्या सोयऱ्यांचा विषय जो आहे त्या सगळ्या सोयऱ्यांचा विषय हा सर्वपक्षीय बैठकीमध्ये सगळ्यांची मतं जाणून घेऊन त्यानंतरच त्या बाबतीत निर्णय घेतला जाईल. आम्ही आणखी एक गोष्ट त्यांच्याकडे जाणून दिली की हा सगळ्या सोयऱ्यांचा जी काही तुम्ही अधिसूचना आहे या मसुद्याला आम्ही हायकोर्टमध्ये चॅलेंज केलेला आहे
आणि त्याची 27 तारखेला सुनावणी आहे. मग एकीकडे हा प्रश्न जो आहे हा न्यायप्रविष्ट असताना सरकार हातात निर्णय कसा घेऊ शकतं, हेही बाब आम्ही त्यांच्या लक्षात आणून दिली. तर त्यावर त्यांनी सांगितले की त्याच्यावरती कायदेशीर बाब जी आहे त्याची तपासून घेतली जाईल आणि ती बाब सुद्धा जी आहे त्याच्या बाबतीत सुद्धा निर्णय जो आहे सरकार त्या बाबतीत करेल. पण एकंदरीत ही जी चर्चा जी आहे सगळ्या सभेचा GR आणि ज्या बोगस कुणबी दाखले जे आहेत, बोगस कुणबी दाखल्यांच्या विषयी त्यांनी स्पष्टपणे सांगितलं, जो कुणबीचा बोगस कुणबी दाखला देणारा आणि बोगस कुणबी दाखला घेणारा या दोघांच्या वरती सुद्धा त्या ठिकाणी गुन्हे दाखल केले जातील आणि योग्य ती कडक कारवाई केली जातील. याच्या बाबतीत कुणालाही माफी देणार नाही. आम्ही त्या बाबतीत त्याच्यावरती एक समिती नेमण्याची सुद्धा आम्ही त्या ठिकाणी मागणी केलेली आहे. आपला सगळ्यात महत्वाचा मुद्दा जातनिहाय जनगणनेचा मुद्दा जो आहे, तो जातनिहाय जनगणनेचा मुद्दा जो आहे तो यावेळी पहिल्यांदा देवेंद्र फडणवीस साहेबांनी पहिल्यांदा हा आम्हाला मान्य आहे म्हणून सांगितलं आणि त्या बाबतीत जी आहे कारवाई जी आहे सरकार त्या ठिकाणी सुरू करेल. ही महत्वाची उपलब्धी जी आहे ती आजच्या बैठकीत झालेली आहे. त्याचप्रमाणे ओबीसीचे हॉस्टेल आहे, त्या पण निधी आहे, जो मराठा समाजाच्या मुलांना जो निधी दिलेला आहे 15-15, 20-20 लाख रुपये बिनव्याजी कर दिलेला आहे, ते आमच्या मुलांना का दिले जात नाहीत हा सुद्धा प्रश्न आम्ही विचारला. त्यावर त्यांनी सांगितलं की जो काही मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना किंवा तरुणांना कर्ज दिलेला आहे तीच अमाऊंट, तीच रक्कम जी आहे ती सुविधा ओबीसीना सुद्धा त्या ठिकाणी दिल्या जातील. मंत्रिमंडळाची उपसमिती जी आहे ती मराठा समाजासाठी होती, पण ओबीसीची मंत्रिमंडळ उपसमिती जी आहे गेल्या 2 वर्षापासून ती रद्द केली गेली होती. ती पुन्हा चालू करण्याची मागणी आम्ही बैठकीत केली, तर ती मागणी सुद्धा आजच्या बैठकीत मान्य करण्यात आली आहे. त्यामुळे ह्या ज्या काय ओबीसीच्या ज्या काय प्रश्न निर्माण होतील ते सगळे प्रश्न मंत्रिमंडळाच्या उपसमितीमध्ये, सब कमिटीमध्ये हे सगळे प्रश्न जे आहेत ते प्रश्न सोडवले जातील अशा प्रकारचं आश्वासन आम्हाला दिलेलं आहे. आज जवळपास सगळ्यांनी मिळून एकावरती कॉन्सेन्सस झालेलं आहे की उद्या सकाळी मंत्रिमंडळाचे मंत्री आणि आमचे काही नेते मंडळी त्या ठिकाणी जालन्याचे आमचे कार्यकर्ते आहेत हे सगळे मिळून जाऊन उपोषण करताना आम्ही विनंती करणार आहोत किंवा अशा प्रकारे ही चर्चा जी आहे ही चर्चा सकारात्मक झालेली आहे आणि उपोषण सोडवण्यासाठी त्या ठिकाणी विनंती उपोषण करताना पुण्यामध्ये सुद्धा केली जाईल आणि त्या ठिकाणी वडीकोटीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी केली जाईल आणि उपोषण सोडवण्यासाठी आम्ही सगळे मिळून प्रयत्न करणार आहोत. असं आहे की सगळ्यांनी आपापल्या भूमिका त्या ठिकाणी मांडलेल्या आहेत आणि त्या सगळ्यांच्या भूमिकेवरती दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक त्या ठिकाणी निर्णय दिलेला आहे आणि त्यामुळे आता कोण काय बोलला आणि कोण काय बोलला ह्याच्यावर आपण न जाता जो मुख्य मागणी जी आहे ती मागणीचं काय झालं हा महत्वाचा विषय आमच्यासाठी आहे आणि सगळ्या ओबीसीसाठी तो महत्वाचा मुद्दा आहे. मुख्यमंत्र्यांनी भेट घेतली पाहिजे. हा एक मुद्दा गेल्या अनेक दिवसांपासून उपस्थित केला जात होता. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जाऊन त्या ठिकाणी भेट घेणार आहे का ठाकरे यांची? मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी जवळपास त्यांचे 5-6 मंत्री जे आहेत त्या सगळ्यांना हे केलेलं आहे. भुजबळ साहेब स्वतः उद्या त्या ठिकाणी येणार आहेत आणि बाकीचे त्यांचे सहकारी मंत्री ते येणार आहेत. आम्ही त्या ठिकाणी असणार आहेत आणि आम्ही सगळे मिळून जे आहे ते उपोषण त्या ठिकाणी मागे घेण्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू आणि त्यांना कन्व्हिन्स करू आणि इतके सगळे मंत्री आणि इतका सगळा सरकारचा निर्णय जो आहे तो निर्णय सकारात्मक झालेला आहे. त्यामुळे उपोषण सुटेल आमची अपेक्षा आहे. तुम्ही म्हणताय सकारात्मक चर्चा झाली आहे, मग लेखी आश्वासन द्यायला काय अडचण आहे सरकारला? नाही, असं आहे की आम्ही सुद्धा त्या ठिकाणी हा प्रश्न आम्ही मांडलेला आहे. आता अख्खं जवळपास अर्ध मंत्रिमंडळ त्या ठिकाणी जात आहे आणि मंत्रिमंडळ स्वतः त्या ठिकाणी जात आहे ते माझ्या मते अतिशय महत्वाचं आहे. कारण उपोषण या ठिकाणी आधी त्याला भेटायला कोण तयार नव्हतं, आता जवळपास अर्ध मंत्रिमंडळ त्या ठिकाणी येणार आहे. भुजबळ साहेब स्वतः त्या ठिकाणी असणार आहेत आणि त्यामुळं ती लेखी पत्र जे आहे ते काही आमच्या आडवं काय येणार नाहीये. जे काय आम्ही सगळे सांगू ते आम्ही नक्कीच उपोषणकर्ते जे आहेत त्यांना ते मान्य होईल. हिंदी में बताइए क्या आप लोगों की मांगे थे जिन्हें आज आपने मुख्यमंत्री के सामने रखा और सीएम ने क्या आश्वासन दिया? देखिए ऐसा है कि ओबीसी का एक बहुत बड़ा आंदोलन जो है तो महाराष्ट्र में पहली बार इतना बड़ा आंदोलन हुआ है. ये प्राध्यापक लक्ष्मण हक्के और वाघमारे, नवनाथ वाघमारे, इन्होंने उपोषण चालू रखा है. 9वां दिन उपोषण का है. उनकी तबीयत खराब हुई है. पुणे में एडवोकेट मंगेश ससाणे ने उनका भी उपोषण चालू है. उनकी जो मुख्य मांग थी कि जो कुणबी दाखला 57 लाख जो है कुणबी सर्टिफिकेट इश्यू हुए हैं ये सब बोगस हुए हैं और ये ओबीसी में उनका जो अतिक्रमण है ये ट्रेसपासिंग है
इसको रद्द करना चाहिए, ये मुख्य मांग और सगे स्वरे का जो जीआर था उसको खारिज करना चाहिए। ऐसी दो प्रमुख मांगे जो है ये आंदोलन की है। दोनों बारे में सकारात्मक चर्चा हुई है और दोनों का निर्णय जो है सरकार जो है सर्वपक्षीय बैठक लेके उसमें हमारे समाधानकारक निर्णय जो है सर्वपक्षीय बैठक में लिया जाएगा। सीएम ने क्या कहा, क्या उनके मंत्री आप लोग से मिलने के लिए आवेदन कर रहे हैं, उनसे मिलने के लिए जाएंगे और रिटर्न में लिखित देने का कोई आश्वासन दिया गया है? कल मंत्रिमंडल के 6-7 सदस्य जो है वो कल उपोषणकर्ताओं को मिलेंगे और आज जो चर्चा हुई है आज के चर्चा में उपोषणकर्ता के भी प्रतिनिधि जो है वो भी यहाँ पे मौजूद थे और सबके सामने जो चर्चा हुई है वो चर्चा जो है वो सकारात्मक हुई है। अब कल भुजबल साहब खुद वहाँ पे आ रहे हैं और उनके हाथ से जो है वो अनशन जो है वो समाप्त करने का हम लोग पूरा प्रयास करेंगे। मनोज जरंगे पाटिल को और लक्ष्मण हाकी को साथ में बिठाकर पूरे मसले का हल किया जाए, ऐसा कोई प्रस्ताव आया था क्या ताकि विवाद खत्म हो जाए? देखिए, राज्य सरकार ने मराठा समाज को 10% आरक्षण ऑलरेडी दे चुके हैं। ईडब्ल्यूएस का भी आरक्षण उनको दिया है। तो हमने सरकार से सवाल पूछा, ये 2 आरक्षण उनको होते हुए भी ये आपको तीसरा आरक्षण देने का क्या जरूरत है? ये सुरेश वरे का आवश्यकता ही नहीं है। इस तरह से हमने सरकार को कन्विंस किया है और इसके बारे में पूरा निर्णय, फाइनल निर्णय जो है वो सर्वपक्षीय बैठक में जो है वो लिया जाएगा। थैंक यू सो मच। धन्यवाद। उद्या निर्णय होईल.